आप दैन्य जाय उठाउठी, झाली या भेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानवरथ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त वैराग्य महावीर संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरू विश्वउद्धारक तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा ऋषी पंचमी या पर्व काळाच्या तिथीवर संतांचं गुणगान गाणारा, संतांचा महिमा सांगणारा गोड असा सुश्राव्य अभंग तुम्हाला रुचेल, पचेल, समजेल अशा भाषेत सांगण्याकरता या ठिकाणी उपस्थित. विठाला विठाला. चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याचं काही आद्य कर्तव्य, त्या आद्य कर्तव्याला बगल न देता, बाजूला न सारता, नियमाची मर्यादा न ओलांडता थोडासा परिहार द्यायचा ठरला तो असा. आज आपल्या या संस्थेमध्ये प्रतिवर्षी चौथ्या वर्षाचा जो काही विद्यार्थ्यांचा सरावाचा कीर्तनाचा महोत्सव होत असतो, या सरावाच्या कीर्तनाच्या महोत्सवातील बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा यथामती यथावकाश ज्या पद्धतीने आपला भगवान परमात्मा आणि गुरुवर्य माझ्यावरती आपल्या कृपेचा स्रोत ठेवतील त्या पद्धतीने अभंगावरती तुम्हाला गोड लागेल असा अभंगाचा भावार्थ सांगण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. विठाला विठाला. आज कीर्तनाचं म्हणजे आजच नाही, नेहमीच्याच संस्थेतल्या तरी कीर्तनाचं, बाहेर कीर्तनात वेगवेगळे अनुभव येतात, संस्थेतल्या कीर्तनातला आज विशेष आहे. आज म्हणजे संस्थेतल्या सगळ्याच कीर्तनाचं विशेष आहे म्हणा. काय विशेष आहे? इथं गाणारे गंधर्वासारखे आहेत, पखवाजे इंद्रासारखे आहेत, ऐकणारे परीक्षितीसारखे आहेत, विनेकरी नारदासारखे आहे. फक्त कीर्तनकार त्याला ऐकायचं नसेल. विठाला विठाला. पण चला, काय ज्ञानोबारायांच्या आश्रित आपण आहोत. जे ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालू शकतात, जे ज्ञानोबाराय रेड्यामुखी वेद बोलू शकतात, त्यांनी माझ्याकडनं काहीतरी थोडंफार अभंगावरती निरूपण करून घेणं हे काही विशेष असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे अभंगाचा भाव सांगायला प्रवृत्त होतो. चिंतन सेवा करत असताना अभंगाची थोडी रेखणी केली, आखणी केली. ती अशी: अभंग संतपर प्रकरणातला आहे, संतांचा महिमा सांगणारा आहे, महत्त्व सांगणारा आहे. पण महिमा म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं महिमा? महिमा म्हणजे काय? आजपर्यंत आम्ही महिमा शब्द ऐकला, पण महिमा शब्दाचा अर्थ आम्हाला कळला नाही. महिमा शब्दाचा अर्थ काय? महिमा म्हणजे मोठेपणा. म्हणजे तुकाराम महाराज या अभंगातून संतांचा मोठेपणा सांगतात. संतांचा मोठेपणा सांगणारा हा अभंग आहे. पण कधी कधी काय होतं, खरंच जी माणसं मोठी आहेत त्यांचा मोठेपणा सांगितला जात नाही. जे माणसं वास्तविक मोठे नाहीत पण त्यांचा मोठेपणाचे म्हणजे फार बॅनरबाजीसुद्धा त्यांची केली जाते, समाजात आपला पाहायला मिळतं. मग खऱ्या अर्थाने जे मोठे त्यांचा मोठेपणा सांगितला पाहिजे. जे मोठे नाहीत त्यांचा मोठेपणा सांगितला तर जसं पाप आहे, तसं जे मोठे आहेत त्यांचा मोठेपणा नाही सांगितला तरी पाप. म्हणून जे मोठे आहेत त्यांचा मोठेपणा आपल्याला सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मोठेपणा म्हणजे थोरपणा. संत थोरच आहे, तो साधू थोर आहेत हे सांगण्याकरता तीनदा तर नामदेवरायांना म्हणावं लागलं, साधू थोर. हां, पंढरी महाराज फिरवा तिकडं.
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये संत मोठे आहेत, मोठे आहेत, संत मोठेच आहेत हे सांगण्याकरता तीनदा नामदेवरायांना म्हणावं लागलं साधू मोठे आहेत, साधू मोठे आहेत. ठीक आहे, पण महाराज साधू कसे मोठे आहेत आम्हाला सांगा. म्हटलं ठीक आहे सांगेल ना, पण काय करावं लागेल. तरी अवधान एक वेळ दिजे, लक्ष द्यावं लागेल. म्हटले महाराज आम्ही आज लक्ष तुमच्याकडेच येऊ, कारण ज्याच्यात लक्ष द्यायचं ते सगळे पिशवीत गेलेत. विठाला विठाला मोबाईल. म्हणजे आपल्या सर्वांचे भ्रमणध्वनी आज जप्त झालेले आहेत नाही का. चला मला काय सांगायचं, महिमा सांगणारे, मोठेपणा सांगणारे थोडा कदाचित कळण्याकरता कठीण असेल, कठीण असेल. अहो संतांचा महिमा कळणं कठीणच आहे. संतांचा महिमा लवकर लक्षात येत नाही. आणि एक बोलू का, संतांचा महिमा शाब्दिकाला सांगताच येणार नाही. संतांचा महिमा दुर्गम आहे, दुर्गम नाम कठीण आहे. मग कठीण आहे तर तो महिमा कळेल का? कळेल ना, निश्चित कळेल. फक्त काय करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. हा संत मोठे आहेत म्हटले म्हणजे संतांचा मोठेपणा आपल्या लक्षात येईल. मोठं कशाला म्हणतात तो? मोठं म्हणजे नेमकं काय? मोठं म्हणजे व्यापक. संतांचा महिमा व्यापक आहे. आता मला सांगा, संतांच्या मोठेपणात दोन प्रकार. संतांच्या मोठेपणात दोन प्रकार किंवा मोठेपणात दोन प्रकार. एक प्रकार म्हणजे सापेक्ष मोठेपणा, दुसरा प्रकार म्हणजे निरपेक्ष मोठेपणा. संत सापेक्ष मोठे का निरपेक्ष मोठे? म्हटले संत निरपेक्ष मोठे आहेत. संतांइतकं मोठं दुसरं कोणीच नाही. कदाचित देवही संतांपेक्षा छोटा आहे. कसं काय मला सांगा ना. एखादी गादी असेल, गादी, त्या गादीला आपल्याला जर खोळ टाकायची असेल तर खोळ मोठी पाहिजे की गादी मोठी पाहिजे? खोळ मोठी पाहिजे, खोळ मोठी पाहिजे. आणि मग खोळ मोठी असली तर गादी त्याच्यात बसेल. अहो देव मोठा आहे की नाही? देव मोठा आहे ना. जरी मोठा आहे असं वाटत नसलं तर मग तुम्हाला विश्वरूपाध्यायात लक्षात येईलच तो किती मोठा आहे. तो इतका मोठा आहे. देव जर इतका मोठा आहे तरीसुद्धा इतका मोठा असलेला देव एवढा प्रभू भावे. पण तो हृदयरूपी पेटीमध्ये संत त्याला साठवतात. मग मला सांगा, संत मोठे का देव मोठे? अरे कौन बडा? बोले संत बडे. विठाला विठाला. हो, मोठेपणा येण्याचे काही कारणं आहेत. आपल्याकडे मोठेपणा येण्याचे काही कारणं आहेत.
पहिलं कारण वयाचं मोठेपण. मग संत वयाने मोठे आहेत का? संतांचा मोठेपणा महिमा म्हणजे वयाचा महिमा का? नाही नाही, परमार्थात वयाला किंमतच नाही. एखादा 99 वर्षाचा झाला असेल पण त्याला अक्कल नावाची गोष्ट नसेल तर तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. आणि मला सांगा, वयाला जर परमार्थात मोठेपणा असता तर 1400 वर्ष जगलेले चांगदेव ज्ञानोबारायच्या दर्शनाला आले असते का? संप्रदायात वयाला मोठेपणा नाही, संत वयाने मोठे असं म्हणाल तर संतांचा वयाचा विचार करायचा नाही मोठेपणाच्या बाबतीत. संत कदाचित छोटे आहेत, ज्ञानोबारायचं वय काय, मुक्ताईचं वय काय, पण तरीसुद्धा चांगदेवाचे गुरु होण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी. संत वयाने मोठे नाही. मग मोठेपणात दुसरा प्रकार काय? स्वरूपाचा मोठेपणा. एक वयाचा मोठेपणा, दुसरा स्वरूपाचा मोठेपणा. मग संत स्वरूपाने मोठे आहेत का ही शंका. अहो, संत स्वरूपाने मोठेच आहे याबद्दल वादच नाही. संत म्हणजे कोण म्हटले, हे बघा, आता तुकोबाराय संत आहेत, ज्ञानोबाराय संत आहेत. मग ज्ञानोबाराय मोठे आहेत का? ज्ञानोबाराय मोठेच आहे. कसं काय? मोठं म्हणजे काय? सगळ्यात मोठं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व इतकं मोठं तत्व जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही. ब्रह्मतत्व मोठं आहे आणि पांडुरंग ब्रह्म आहे अशी आपल्याला प्रमाणं पाहायला मिळतात. मग जर पांडुरंग ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व इतकं मोठं दुसरं कोणी नाही. ज्ञानोबाराय पांडुरंगाचं आहे की हो? अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग. पांडुरंग ब्रह्म आहे म्हणजे ज्ञानोबाराय स्वरूपाने ब्रह्माकार आहेत. तुकाराम महाराजांचं तर आरतीमध्ये रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणजे तुकोबाराय स्वरूपाने ब्रह्म आहेत म्हणजे स्वरूपाने संत मोठे आहेत. पण या अभंगात स्वरूपाचा मोठेपणा सांगितला का? वयाचा मोठेपणा सांगितला का? मग कार्याचा मोठेपणा सांगितला असेल. कार्य हो, काय केलं ज्ञानोबारायांनी कार्य? ज्ञानोबारायांचं कार्य ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, हे कार्य ज्ञानोबारायांचं अद्भुत कार्य आहे. किंवा तुकाराम महाराजांचा ग्रंथ, तुकाराम महाराजांची गाथा, ज्याला समाजामध्ये काही पारमार्थिक जुन्या मंडळीने त्या ग्रंथाला तुकोपनिषद म्हटलेलं आहे. म्हणजे उपनिषदाच्या बरोबरला तुकोबारायांचा गाथा ठेवला. म्हणजे तुकाराम महाराजांचं कार्य का कमी लहान आहे का? म्हणजे कार्याच्या बाबतीत मोठेपणा. मग या कार्याचा मोठेपणा सांगितला का? तोही मोठेपणा नाही. मग शेवटचा मोठेपणा आहे तो शक्तीचा मोठेपणा. मग या अभंगात शक्तीचा मोठेपणा सांगितला का याचं आपल्याला चिंतन करायचं. विठाला शक्तीचा मोठेपणा. हो, या अभंगात शक्तीचा मोठेपणा सांगितला. पण कोण्या एका संताच्या शक्तीचा मोठेपणा सांगितला का? म्हणजे कसं, हे बघा, मला सांगा ना, अख्खा वाळवंट सोन्याचा केला कोणत्या संतांनी? नामदेवरायांनी. गौऱ्या ज्या संतांच्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या, कोण? जनाबाई. लाह्या पाण्यावर तारावे तसे ग्रंथ तारले, कोण? जड भिंत चालवली, कोण? हा एका संताचा कार्याचा मोठेपणा, शक्तीचा मोठेपणा, एकेका संताचा हा शक्तीचा मोठेपणा. मग या अभंगात कोण्या एका विशिष्ट संताचा मोठेपणा सांगितला का शक्तीचा? तसं नाही. या अभंगात कोण्या एका संताचा शक्तीचा मोठेपणा सांगितलेला नाही. या अभंगामध्ये संत या गटात जे जे लोक बसतात
त्या सर्वांच्या शक्तीचा मोठेपणा सांगितला. पण मोठेपणा सांगायची गरज काय? का सांगायचा मोठेपणा? मोठेपणा एवढ्या करता सांगितला, आपली नजर स्वार्थाची नजर असते. आपल्याला वाटतं ना संतांना शरण जावं ठीक आहे, संतांना शरण जावं ठीक आहे, पण आम्हाला काय मिळेल? आपण काहीतरी अपेक्षाच करतो ना. मग आपली स्वार्थाची नजर असल्यामुळे आपल्याला काहीतरी लोभन दाखवावं त्यामुळे तुकाराम महाराजांनी महिमा सांगितला. दुसरं कारण असं, ज्ञानोबारायची एक इच्छा होती. त्यांनी सद्गुरू निवृत्तीनाथाकडे मागणी करताना सांगितलं की ते सदाही ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. ते असलेले जे सज्जन लोक आहेत ते सर्वांचे सोयरे हो म्हणजे जीवलग हो. मग ही मागणी पूर्ण होण्याकरता महिमा सांगितली. का? कारण संतांचा महिमा सांगितला की लोक त्यांच्या जवळ जातील आणि जवळ गेले की त्यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण होतील. ही माऊलीची मागणी पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराजांनी महिमा सांगितला. पण का हो, काय सांगितला महिमा अभंगाच्या पहिल्याच? हरिदासांची भेटी झाली या, पाप ताप दैन्य उठाउठी जाय. अशा पद्धतीचा पहिलं प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. काय प्रमाण आहे म्हटले? पाप ताप दैन्य उठाउठी जातं. आपल्याला आपला स्वार्थ पाहण्याची सवय असते. काय होईल संतांच्या जवळ गेल्यानंतर, किंवा काय आहे संतांचा महिमा, तो महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. पाप जातं, संतांच्या भेटीने ताप जातो, संतांच्या भेटीने दैन्य जातो. पण पाप घालवण्याची आम्हाला काय गरज आहे? तुम्हाला कोरोना घालवा वाटतो ना? वाटतो. मग कोरोना घालवा वाटतो म्हणजेच पाप घालवा वाटतं. कारण रोगच पापाच्या रूपाने येतात. तुका म्हणे पापे हे ती रोगाची हा रूपे. म्हणजे आपल्याला कोरोना घालवा वाटतो म्हणजे पाप घालवा वाटतं, रोग घालवा वाटतात. बरोबर. पाप जाण्याची आपल्या अंतःकरणात इच्छा असते. पापाचे काही प्रकार आहेत का? काही आहेत ना. काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, महापाप आहे. त्या उपपाप किती आहेत त्यामध्ये? सांगायचं काय? पाप सर्वांना वाटतं की आम्ही पुण्यवान असावं. कारण पापाचं फळ काय? नरक भोगावा लागतो, नाही का? पुण्याचं फळ स्वर्गातील असलेले जे भोग आहेत, स्वर्गाचे भोग आहेत, ते भोग आपल्याला भोगता येतात. मग कोणाला वाटत नाही बरं आम्हाला स्वर्गात जायला जागा मिळावी?
स्वर्गात राहायला जागा मिळावी, स्वर्गात अप्सरांचं नृत्य पाहावं कोणाला वाटत नाही, नाही का? वाटतं की सर्वांची इच्छा आहे. म्हणजे आपल्याला पुण्यवान होण्याची इच्छा आहे, म्हणजे पाप घालवण्याची इच्छा आहे ना. पापाची निवृत्ती झाली नाही तर पुण्य कसं वाढेल? मग पापाची निवृत्ती होते म्हणजे पुण्याची प्राप्ती होते. संतांच्या भेटीने पाप जातं, संतांच्या भेटीने ताप जातो. तापाचे 3 प्रकार, तापाचे 3 प्रकार: आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप, आधिभौतिक ताप. हे तिन्ही प्रकारचे जे ताप आहे त्या तिन्ही प्रकारच्या तापाची निवृत्तीसुद्धा झाली पापा तापात तुटी. दैन्य गेले उठाउठी. पाप, ताप आणि दैन्य हे तिन्ही धन्य आजी दिन संत झाले संतांचे दर्शन. या अभंगाचं हे दुसरं चरण. म्हणजे संतांच्या दर्शनाने, संतांच्या भेटीने पाप, ताप, दैन्य जातं. याला हा पुरावा आपल्याला मिळाला. बरं, दैन्य का जावं? दैन्य म्हणजे दीनता, दैन्य म्हणजे दुबळेपणा. कोणाच्या ठिकाणी दीनता नाही हो? आणि कोणाला वाटतं आमच्या ठिकाणी दीनता असावी? अहो, दीनतेसारखं दुःखच नाही. दीनता म्हणजे गरिबी. नाही दरिद्री सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. म्हणजे काय? संतांच्या भेटीसारखं सुख जगाच्या पाठीवर दुसरं नाही आणि दरिद्र्यासारखं दुःख जगाच्या पाठीवर दुसरं नाही. म्हणजे दरिद्री हेच दुःख आणि संतांची भेट होणं हेच सुख आहे. मग दरिद्री हे जर दुःख असेल, दरिद्री जर दुःख असेल तर आम्हाला ते घालवायचं आहे. मग ते घालवण्याकरता काय करावं लागेल? अरे दुःख जर तुला घालवायचं आहे तर सुख मिळवायचं ना. मग संत मिलन सम सुख जग नाही. संतांची भेट झाली की सुख आपोआपच मिळतं ना. सुख मिळतं म्हणजे दैन्याचं दुःख जातं की. मग जर दैन्याचं दुःख जात असेल आणि सुख प्राप्त होत असेल तर निश्चित आम्ही संतांची भेट घेऊ. पण का हो, संतांची भेट घेतल्यानंतर पापताप दैन्य जाय. पण कधी जातं? त्याला काही वर्ष लागतात का? काही महिने लागतात का? म्हटलं नाही, उठाउठी जातं. उठाउठी म्हणजे नचिरात, तात्काळ, झटकन, पटकन, अगदी त्वरित अशा पद्धतीने पाप जातं, उठाउठी जातं. पाप ताप दैन्य जाय उठाउठी. तर मग उठाउठी जातं हे ठीक आहे, पण कधी झाली या भेटी हरिदासांची? हरिदासांची भेटी झाल्यावर. आता खरं आहे, आमची इच्छा आहे पाप घालवण्याची, आमची इच्छा आहे ताप घालवण्याची, आमची इच्छा आहे दैन्य घालवण्याची, पण थोडी अडचणच आहे. काय? अहो, संतांची भेट होणं सोपं आहे? कितीतरी ठिकाणी सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं कसं आहे? बहु अवघड आहे, म्हणजे खूप अवघड आहे. किती अवघड आहे म्हटले, एखाद्या वेळेला न होणाऱ्या गोष्टी घडतील. चंद्रामृत सुखे सेववेल, रवी आस्ता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. हे सगळ्या गोष्टी होतील, पण साधूची भेट. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान. म्हणजे ह्या अशक्य गोष्टी घडतील. आता मी एक प्रमाण दिलं. काय? चंद्रामृत सुखे सेवेल आहे की चकोर सहन करणारा? सुखाने सहन करत होते, सुखाने प्राशन करत होते चकोर अमृताचं. चंद्रामृत सुखे सेवेल, रवी आस्ता जाता धरवेल. रवी म्हणजे सूर्य. मी दुसरं प्रमाण देतोय.
रवी आस्था जाता धरवेल, आस्थाला जाणारा रवी सूर्य धरलाय का कोणी? लोकमुद्रेने धरलाय की? रवी आस्था जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, कुणी तारलाय, कुणी तरुण गेले का सागर? आपल्या बाहूच्या बळावर तरुण गेले ना सावरकर. हे सगळं होईल पण संतांची भेट होणं म्हणजे अवघडच आहे. मग आता अहो यापेक्षा एक पुढला दोहा मी सांगतो. कबीर महाराजांचे गुरु निपट निरंजन शास्त्री, त्यांचा हा दोहा. तात मिले पुणे मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, साज मिले गजबाज मिले, राज मिले, मनवंचित पायी, सगळं काही मिळेल. लोक मिले परलोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठ ही जाए, कहे निपट निरंजन और सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. तात मिले, वडील मिळतील, पुणी मात मिळे, पुणी म्हणजे पुन्हा आई मिळेल असं नाही, पुणी म्हणजे पवित्र आई मिळेल. कारण सध्या आया पवित्र मिळणं अवघडच झाले. कलियुग आहे. विठ्ठल विठ्ठल. तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, सुख देणारी पत्नी मिळेल, मुलगा मिळेल, सुंदर भाऊ मिळेल, लोक राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले, मन वांछित पायी, मनात इच्छा येईल ते सगळं प्राप्त होईल. लोक मिळे, मृत्यूलोकही कदाचित मिळेल, सुरलोक मिळे, देवलोकही मिळेल, विधी लोक मिळे, ब्रह्मलोकही मिळेल, वैकुंठही जाई, वैकुंठातही जाता येईल. या सगळ्या गोष्टी घडतील. कहे निपट निरंजन और सब कुछ मिळे, सगळं काही मिळेल. पण संत समागम दुर्लभ भाई, संतांची भेट होणं अवघड आहे. पण जर भेट झाली तर हे सगळं होतं. पण का हो महाराज, काय आमची चेष्टा करता काय? काय दैन्य जातं संतांच्या भेटीने? संतांचं दैन्य गेलं आहे काय? काय अवस्था आहे संतांची? काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची? काय अवस्था आहे नामदेवरायांची? काही नाही. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती, अशी अवस्था आहे. मग त्यांचं दैन्य गेलं नाही, ते आमचं दैन्य काय घालवतील? म्हटले तसं नाही. हे दैन्य त्यांनी स्वतःची परिस्थिती सुधारवण्याकडे लक्ष दिलं नाही. नाही तर मला सांगा ना, एकच अभंगावरती टिपण बसलेलं असलं, त्याच अभंगावरती महाराष्ट्र पाया खालून घालून कीर्तनं केले तरी महाराजाचे बंगले होतात. यांचं साधं घर झालं नसतं का? झालं असतं की. पण का केलं नाही? यांना कधी आवश्यकताच वाटली नाही. एक बोलू, संसाराकडे लक्ष दिलं की परमार्थाचं वाटोळं होतं, परमार्थाकडे लक्ष दिलं की मग देवभक्ताला की करू नये संसार. मला काय म्हणायचं, मग दैन्य जाईल म्हणताय, ठीक आहे, पाप जाईल, ताप जाईल, आम्हाला ते घालवायचंही आहे. पण ते घालवण्याकरता संतांची भेटी व्हावी लागेल म्हटले. उठाउठी ते पाप ताप दैन्य जाईल. पण झाली या भेटी हरिदासाची सांगितलं. महाराज हरिदासाची भेट झाल्यावर कसं काय पाप ताप दैन्य जायचं? आता कारण हरिदास आपण पणच आहे ना. आपणही गळ्यात माळे घातले, आपण हरिदासच आहे. आपण कपाळाला गंध लावला, आपण हरिदासच आहे. आपण धोतर नेहरू घालून भगवंतासमोर हरी हरी करतो, आपण हरिदासच आहे. मग आपली भेट झाल्यावर लोकांचं पाप ताप दैन्य जातं का? आपलंच पाप अजून मरणाचं शिल्लक आहे, लोकांचं जाईल का? म्हटले तसं नाही हो. हरिदासाची भेटी झाल्यावर नाही, म्हणजे आपण सरळ अर्थ नाही घ्यायचा. हरीचे जे दास आहे त्याची भेट झाल्यावर पापताप दैन्य जाईल असं नाही. पापताप दैन्य हरी ज्याचा दास आहे अशा हरिदासाची भेट झाल्यावर पापताप दैन्य जाईल. विठाला विठाला. हरी म्हणजे परमात्मा. मग परमात्माही कोणाचा दास आहे का? परमात्मा दास आहे ना. म्हटले परमात्मा कोणाचा दास आहे? म्हटले परमात्मा दास्य करी दासाचे, उने नसाहे तयाचे, वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. म्हणजे काय? दास्य करी दासाचे, दासाचे दास्य करतो. काय काय केलं हो? उंच नीच काही नेणे भगवंता अभंग पाहून घ्या. दासाचं दास्यत्व पण भगवंताने कसं केलं हे आपल्या लक्षात येईल. मग हरी आहे ज्यांचा दास, अशा भक्ताची भेट झाल्यावर पापताप दैन्य जातं. का हो म्हटले? मग पापताप दैन्य घालवण्याचं सामर्थ्य फक्त इथंच आहे का? दुसऱ्या ठिकाणी पापताप दैन्य जात नाही का? म्हटलं बळ आहे हो त्यांच्यात.
अशा पद्धतीचं पापताप दैन्य घालवण्याचं बळ आहे, दुसरे साधने आहेत ना, पण त्यांच्यात असं बळ नाही अभंगाचं दुसरं चरण. ऐसे बळ नाही आणि ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत. मग इतर ठिकाणी आमचं पाप ताप दैन्य जाणार नाही का? कारण पाप जाण्याचे आम्ही काही मार्ग ऐकलेले, ताप जाण्याचा आम्ही काही मार्ग ऐकलेले, दैन्य जाण्याचे आम्ही काही मार्ग ऐकलेले आहेत. कोणकोणते? गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम तथा दैन्यम. आपण एवढं पहिलं चिंतन करू. गंगा पापम, गंगा पाप घालवते आम्ही ऐकलं आहे ना, मग ऐसे बळ नाही कसं? गंगा पापम शशी तापम, चंद्र ताप घालवतो, मग ऐसे बळ नाही हे कसं? दैन्यम कल्पतरुस्तथा म्हणजे कल्पतरूचं झाड हे दैन्य घालवतं, मग हे असताना ऐसे बळ नाही हे कसं? पण ठीक आहे, विचार करा का हो, साधूच्या संगतीत गेल्यावरती बुडून मरायची भीती असते का? नसते. बुडून मरायची भीती असते का? अहो साधू म्हणतात करदोरा धरला मी तुझा, तू शिक पोहायला. हां, बुडून मरू देत नाहीत ते. मला काय सांगायचं, संतांच्या जवळ बुडून मरायची भीती नाही, पण गंगेत बुडून मरायची भीती आहे. बरोबर आहे की नाही? चंद्र ठीक आहे, पण चंद्राच्या ठिकाणी अहो लांछनयुक्त आहे तो. गंगा पापम शशीतापम, कल्पतरूचं झाड तुम्ही म्हणाल ते देईल, पण कदाचित तुमच्या मनामध्ये काही विपरीतच भावना झाली आणि तुम्हाला वाटलं कदाचित हे सगळं हे झाड पुरवतं आहे, ही भूतबाधा तर नाही, आलं भूत आता हे खाणार तर नाही, खाल्लं मग काय करता? म्हणजे तिथंही मरणाची भीतीच आहे की. पण संतांच्या जवळ असं काय आहे का? असं नाही.
बरं ठीक आहे, आपण मान्य करू गंगा पाप घालवते, शशी ताप घालवतो, दैन्य कल्पतरू घालवतं, सगळं ठीक आहे. पण पुढे या सुभाषितात असं सांगितलं आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम तथा दैन्यम हंती सज्जन संगमाहा. सज्जनाच्या संगतीने तिनेही एकाच वेळेला जातात. वेगवेगळे साधनं करायची गरज नाही. एकाच साधनाने सगळं जर व्हायला लागलं तर तुम्ही तेच करताल की. आणि मग पाप ताप दैन्य एकाच साधनाने होत असल्यामुळं ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. त्यांच्या ठिकाणी बळ नाही असं नाही, पण त्यांच्या ठिकाणी ऐसे बळ नाही अशा पद्धतीचं बळ नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या ठिकाणी म्हणजे कोणाच्या ठिकाणी त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात केलं. तप तीर्थ जगी दानव्रत. तपाच्या ठिकाणी ऐसे बळ नाही. ठीक आहे, पाप जातं. तीर्थात स्नान केलं की पाप जातं, पण तीर्थातून बाहेर आलं की चपला चोरायची इच्छा होते, पाप येतं. अजून काय सांगितलं? तप तीर्थ सांगितलं, बरोबर. हे तीर्थाचं झालं. आता तप केल्यानंतर आपल्याला वाटतं तप केल्यानंतर आपल्या जीवनात असलेलं दुःख जाईल. महाराज, तपाने तर अहंकार निर्माण होतो. कित्येकही महात्मे लोक, तपस्वी लोक अहंकारी आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. मग तपातही ते बळ नाही म्हणायचं, कारण तप दोषयुक्त आहे. तीर्थात ते बळ नाही, तीर्थ दोषयुक्त आहे. दानात ते बळ असेल, अहो दानात ठीक आहे, पण दानाचा अहंकार ना. बळीराजालाही अहंकार होता की माझ्यासारखा दानवान जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. आणि मग दान अहंकार निर्माण करतं. तपतीर्थ जगी दान व्रताने काय होतं? व्रताने बघा ना, अंबरीशी राजा व्रतच करत होता ना, नियमात चुकला, घोटाळा झाला की नाही. मला काय म्हणायचं, या सगळ्यात हे बळ आहे, बळ नाही असं नाही, पण अशा पद्धतीचं बळ नाही. इतकं सुलभ पद्धतीने आपलं पाप ताप दैन्य संतांच्याच भेटीने जर जात असेल तर आपण वाईट मार्ग का स्वीकारायचा? मला एक सांगा ना, जर असं खाता येत असेल तर पुन्हा असा हात फिरून खाण्याची गरज काय हो? सहज जर जे प्राप्त होत असेल, संतांच्या भेटीने जर पापताप दैन्य तिन्ही जात असेल, कष्ट न करता जात असेल, कुठल्याही पद्धतीची हानी न होता जात असेल, तर तसं घालवायला काय हरकत आहे? अशा पद्धतीचं बळ दुसऱ्याच्या ठिकाणी नाही. अहो, संतांच्या बळाचा महिमान काय सांगावं? संतांचा महिमा इतका आहे, सामान्य लोक संतांना दंडवत करतील यात विशेष नाही हो. देव काय देव, बडे देव महादेव, पण महादेवसुद्धा किंवा महादेवाचंच काय, विष्णुदेवसुद्धा काय देव इच्छिरज चरणीची माती धावत चालते मागे मागे. देवसुद्धा भक्तांच्या चरणाची माती आपल्या अंगाला लागावी याकरता प्रयत्न करतो. या अभंगात तिसऱ्या चरणात तेच सांगितलं का महादेव स्वतः काय करतात?
वंदे शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा या चरणाचा अन्वय असा कीर्तनी नाचती त्यांचे चरणीचे रज शुळपाणी माथा वंदी. शूळ म्हणजे त्रिशूळ, पाणी म्हणजे हात, हातात ज्याच्या त्रिशूळ आहे असे महादेव त्याच्या चरणाचे रज स्वतः मस्तकाने वंतात. त्याच्या म्हणजे कोणाच्या? जे कीर्तनी नाचती. पण हे कीर्तन कसं असतं? कीर्तनाचे काही प्रकार आहे, नामसंकीर्तन, गुणकीर्तन, लीला कीर्तन. पण नामकीर्तन जी नाचती, मग नामसंकीर्तन करतात ते कसं करतात? विठोबा रखुमाई अशा पद्धतीच्या भजनात जे नाचतात त्यांच्या चरणीचे रज आता फरच्या आहेत. पण ज्या वेळेला ते पूर्वीचा प्रसंग आहे ना, मग ते कीर्तन असे व्हायचे जरा बाहेर उघड्यावर, तर मग ते तिथं माती वगैरे असायची. आता काय डांबरीकरण वगैरे, आता समाज प्रगतही झाला, पूर्वी तसं काही नव्हतं. आणि मग त्यावेळेला ते नाचायला लागले की त्यांच्या चरणावरचे जे काही रजकण उडायचे ते वंदन करण्याकरता देव शिरद चरणाची माती सांगितलं प्रमाण झालं. महादेवसुद्धा त्यांच्या चरणाला नमस्कार करतो, रज वंदतो. म्हणजे भक्तांचा महिमा किती हे याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. चरणीचे रज वंदे शुळपाणी. पण का हो, अजून संतांचा आम्हाला काही फायदा होईल का? म्हटलं अजून फायदा. अहो लय मोठा फायदा आहे. म्हटलं काय? अहो संत ही नाव आहे नाव, तुका म्हणे नाव जनासाठी बुदकी ठाव तैसे संत जगी. म्हणजे संत नावेसारखे आहेत, नावेसारखे. नाव काय करते? नाव ऐल तिरावरनं पैल तिराला नेते. मग ऐल तिरावरनं पैल तिराला नेते ठीक आहे, पण का हो कोणाला जावं लागतं ऐल तिरावरनं पैल तिराला? नावेच्या साह्याने. ज्याला पोहता येत नाही त्याला. मग आपल्याला पोहता येईल का? ठीक आहे, पोहता येत असेल, पण ही भव नदी आहे. भव सिंधूची ने माझे कवनासी धाकून उपजे. अहो सगळ्यांना भीती निर्माण होते. पोहण्याची ताकद सोडून द्या, त्याच्यात उतरणं जड वाटतं. पण यदा कदाचित. आता काय भव म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अशा पद्धतीचा असला भवसागर. या भवसागरातून तरुण जाण्याकरता संत नाव होतात. पण ती नाव कशी? उत्तम नाव. नावेत प्रकार आहेत.
भवतारावया उत्तम हे नाव भवसागरातून तरुण जाण्याकरता ही नाव उत्तम आहे. नावेत दोन प्रकार, एक उत्तम नाव आणि एक कनिष्ठ नाव. उत्तम नाव आले म्हटल्यावर तिच्या विरोधी आपलं नाव पाहावं लागेल, ती कनिष्ठ नाव. कनिष्ठ नाव कोणती? छिद्र असलेली नाव, म्हणजे साधूपणाचा सोंग घेतलेली माणसं ते डुबवतील. पण हे संत असे आहेत, ही नाव अशी आहे, ही बिना छिद्राची नाव आहे. छिद्राच्या नावा काय करतात? आत निम्म्यापर्यंत आत जातात आणि मग छिद्र असं पाणी यायला सुरुवात होते आणि डुबतात आणि सगळे मारतात. मग काही पोहणारे असतात, ते पोहून पलीकडे जातात पण त्यांचे हातपाय भिजतात ना. संत असे आहेत की ते निसंदेह पलीकडे नेतील, म्हणजे हातपाय भिजू देणार नाही, निसंदेह आपला भवसागरातून पार करतील. एक बोलू, संत भवसागरातून पार करतात. आपण त्यांचा आश्रय केला. मला सांगा, चप्पल असते, चप्पल, चप्पलीचा आश्रय चप्पलवाल्याने केला की त्या चपलीला दुसऱ्या जागेवरती जाण्याकरता काही कष्ट करावे लागतात का? आता एक बोलू का, माझीच चप्पल सकाळी तिथं असते, मी घालून येत नाही, संध्याकाळी ती इथं असते. म्हणजे ज्याने चपलीने ज्याचा आश्रय केला, बरोबर, चपलीवाला कष्ट करतो ना, तिला आणण्याकरता का चप्पल कष्ट करते? आपण संतांवर भार घालून द्यायचा आणि मग त्यांच्यावर भार घालून दिला की मग तेच आपलं हित करतील. कारण आपलं हित आपला थोडी त्यांना कळतं. त्याची माझे हित करीत ती सकळ, ते हित करतील. अशा पद्धतीचे संत. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज या संतांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्हाला असे संत भेटलेत का? भेटले असतील तर तुमची अवस्था काय? तुकाराम महाराज म्हटले, ज्या वेळेला मला संतांची भेट झाली त्यावेळेला माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. तुका म्हणे, मना झाले समाधान देखिला चरण वैष्णवांचे. चरण या शब्दाचा अर्थ आपण स्वरूप असा घेऊ असो. मग असे संत म्हणजे नेमके कोणते संत? त्या संतांचं भजन केलं म्हणजे ते संत कळतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.